नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या आर.सी. बुकमध्ये तुमचा नंबर ॲड नसेल किंवा तुम्हाला तुमच्या आर.सी. बुकमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कसा ॲड करायचा ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी जी एम परिवहन ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती आपल्याला लॉग इन करायची आहे. तर ती लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, चला आपण कसं करता येईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या क्रोम किंवा गुगल ब्राउझरवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये एम परिवहन असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज येईल ज्यावरती परिवहनची वेबसाईट आलेली आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल. हा पॉपअप तुम्हाला घालवायचा आहे. त्यानंतर खालती स्क्रोल करायचं आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर खालती आपल्याला एक व्हेइकल रजिस्ट्रेशन हा असा ऑप्शन दिसेल. हा पॉपअप वारंवार येत राहील, हा आपल्याला घालवायचा आहे. त्यानंतर व्हेइकल रजिस्ट्रेशनमध्ये खाली रीड मोअर हा ऑप्शन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या पेजवरती आलेलो आहे. त्यामध्ये आपल्याला व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जे की आपलं महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या पेजवरती आलेलो आहे. हा पॉपअप परत एकदा क्लोज करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालती स्क्रोल केल्यानंतर आपलं इथं स्टेट निवडलेलं आपलं आलेलं आहे. हा रजिस्ट्रेशन नंबरवरती आपल्याला काही करायची गरज नाही, तर आपल्याला फक्त स्टेट आपण सिलेक्ट केलेला आलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला RTO सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हा आय ॲक्सेप्ट हा चेकबॉक्स क्लिक करून प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज आपल्यासमोर आलेलं आहे. याही पेजवरती आपल्याला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या पेजवरती आलेलं आहे, ज्यामध्ये की आपल्याला असं पेज दाखवल. त्यानंतर आपल्याला ह्या साईडला 3 डॉट रेषा दिसत आहेत, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खालती ढकलायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला ॲडिशनल सर्व्हिसेस हा ऑप्शन दिसत आहे, ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहिलाच ऑप्शन आहे, अपडेट मोबाईल नंबर युजिंग आधार RTO व्हिजिट नॉट रिक्वायर्ड. तर हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या गाडी नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे चेसिस नंबर, गाडीचा जो चेसिस नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, व्हेरीफाईड डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आधार OTP बेस्ड आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. आधार OTPवरती क्लिक करायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा चेकबॉक्स क्लिक करायचा आहे. खालती स्क्रोल केल्यानंतर गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. गेट OTPवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजमध्ये आपण टाकलेला आपला गाडीचा नंबर, चेसिस नंबर आलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं फुल इंजिन नंबर टाकायचा आहे आणि तुमची गाडीची घेतलेली तारीख आणि तुमची गाडी कधीपर्यंत 15 वर्ष पूर्ण होत आहेत ही डेट इथे टाकून शो डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. शो डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आधारवरती जे नाव आहे ते इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर जो आधारशी कनेक्ट मोबाईल नंबर आहे तोही इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला आय ॲग्री करून व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय बटन केल्यानंतर जर तुमचा पहिला मोबाईल नंबर असेल तर तो इथे दाखवल, जो तुमच्या RC बुकशी कनेक्टेड असेल. नसेल तर तो एम्प्टी दाखवेल आणि त्यानंतर तुमचं नाव इथे दाखवेल. त्यानंतर अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर अपडेट इज सक्सेसफुली, कन्फर्मेशन SMS हॅज बीन सेंड टू युअर न्यू नंबर असा मेसेज येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचा RC बुकशी मोबाईल नंबर कनेक्ट करू शकता किंवा नवीन मोबाईल नंबर अपडेटही करू शकता.